ती रेकॉर्डिंग लाईट बंद कर तुझी. हे ती फिरती लाईट बंद कर दे. रेकॉर्डिंग लाईट बंद कर. ती लाईट बंद कर द्यायची रेकॉर्डिंगची. कर बंद. आणि फक्त चित्र दाखव. हा बस बंद कर दे. असंच राहू दे. बंद कर. ती चालू आहे बाय. ती लाल लाईट चालू आहे बघ त्याच्यातली. ती बंद कर वरची. ती बंद कर. केली केली केली. दडदडीत दिसतील म्हणतो बंद आहे. ऐ राम नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ दया जवळी नित्य नेमना में ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी नारायण हरी नारायण नारायण हरे नारायण हरे नारायण हरे नारायण हरे भक्ती मुक्ती चाली धरी हे नारायण हरे नारायण हरे भक्ती मुक्ती चाली धरी भक्ती मुक्ती चाली धरी हरे विना जन्म नरकाची पैदा यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय प्राणी होय हरे विना जन्म नरकाची पैदा यमाचा पाहुणा प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय देवपुसी निवृत्तीची जाण हे ज्ञानदेव पुसे निवृत्ती से झाड गगनाऊनी वाड नामागे गगनाऊनी वाड नामागे हरे मुखे मना 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 हे हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी विठोपार विठोबार घुमाई विठोपार विठोबार घुमाई विठोपार घुमाई रे 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 ना इकडं बघ ते गप्पा नको आणू इकडं बघ हॅलो हॅलो आवाज आवाज हॅलो रे ना ना रे ना नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ मनामी ते प्राणी दुर्लभ नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ नित्यने मना
ते प्राणी दुर्लभ नित्याने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा वल्लभ तया जवळी लक्ष्मी वल्लभ तया जवळी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण करी हरिमुखे हरिमुखे विठाल 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 इको काढून टाक शिट्टी आवाज येतो बाय अरे रे रे बंद झालं नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळी नारायण हरी नारायण हरी भक्तिमुती चारी घरी त्यांच्या हरी विना जन्म नरकाची पायी जाणा यमाचा पावना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्ती सी चाड गगना हुनी वाड नामा हे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी माझी वाणी तुझे वर निघून नाम माझी वाणी तुझे वर निघून माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे होता नाम ऐसे दे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण जयंत गल्या स्वर्ण वैश्वली त्या ठिकाणी ते चौंतुत्रीच्या सिगुरीच्या काय माझवानी माले जाण्या निष्फलाकडनं काय द्यायला तुमच्या लेलो भावन झालो चराचरी नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी उल्लव त्या जोडी नारायण हरी नारायण हरी भक्तिबुद्धी जारी घरी त्यांच्या हरिविन जन्म नरकाची पायी जाणा यमाचा पावना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्ती सी चाड गगना हुनी वाड हे बॉक्स चालू कर गगना हुनी वाड नामा हे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे विठाला विठाला विठाला
तुकारामा तुकारामा नाम घेता का धन्य तुकोबा समर्थ देणे गेला जळी धरला सैत वया तारी दैता धन्य तुकोबा समर्थ देणे केला म्हणे रामेश्वर वट्ट तुझ्या तुका विष्णू नाही धन्य तुकोबा समर्थ देणे केला इतने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लवता याजवळी प्रसुत संगी किती श्रीकीर्त धवळे होते ते परमेश्वर पार्वती सुने तो सत सदैत श्री दशे ते निवडलेला अभंग कुणाचा अभंगाच्या शेवटच्याकडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा मोबाईल बंद कर दे, बंद कर दे मोबाईल, मी गेलेलो. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा. ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे. ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे. ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला अजिबात घेणं नाही, पण वारकरी असा संप्रदाय आहे की त्याचा पाया ज्ञान देव आहे. ज्ञान देव देव ज्ञान ज्ञान देव देव ज्ञान पुरावा 10वा अध्याय. अभ्यासावनी गहन ज्ञान ज्ञानावनी ध्यान विशेषेची पुन्हा 12वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान ज्ञान देव. पुन्हा उलटे फिरा तिथंच. जिथे संपत्ती असते, याला चालू करा ना तुम्ही, हे बॉक्स बंदच आहे ना. जिथं संपत्ती असते तिथं दया असतेच असं नाही. वाक्य नीट आहे का? जिथं संपत्ती असते तिथं दया असतेच असं नाही, पण जिथं दया असते तिथं शांती नक्की असते. आणि जिथं शांती असते तिथं ज्ञान असतच आणि जिथं ज्ञान असतं तिथं देव असतो. ज्ञान देव देव ज्ञान पुरावा परत 18वा अध्याय. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे. जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे. जिथं संत आहे तिथं विवेक आहे. जिथं दया आहे तिथं धर्म आहे. जिथं सुमन आहे तिथं वन आहे. जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे. जिथं राव आहे तिथं कटक आहे. जिथं सज्जन आहे तिथं स्वैरिक आहे. जिथं वनवे आहे तिथं आग आहे. जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन आहे. ज्ञानच आत्मदर्शन आहे. मग ऐकणाऱ्यांना आता कीर्तन सुरू करायचंय. फक्त ऐकणाऱ्यांना सूचना आहे, कीर्तनाला भामटेवाणी बसायचं नाही. कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच बसायचं. मी बोलायचं तू हे, मी बोलायचं तुम्ही बोलायचं, दोघांनी मिळून करायचं कीर्तन. एकट्याने बोलायचं नाही. तुम्ही बोललं नाही कळणार नाही. फक्त बोलावं लागेल तरच कीर्तन कळेल, नाही तर कळणार नाही. की एकाग्रता व्हायला बोलावं लागेल. ज्ञान देव देव ज्ञान. आता बोलायचंय फक्त. मी प्रश्न विचारले तुम्ही उत्तर द्यायचे. यसला यस, नोला यसला यस, नोला नो. हाला हा म्हणा. आपल्याला देव पाहायचा आहे. सावध राहा. आपल्याला देव पाहायचा आहे. आपल्याला देव व्हायचा आहे की आपण देवाचा अंश आहे. आपल्याला देव पाहायचा आहे. आपल्याला देव व्हायचा आहे. टाळकरी बिडकर सगळं. आपल्याला देव पाहायचा आहे. आपल्याला देव व्हायचा आहे की आपण देवाचा अंश आहे. उत्तर आहे आपण देवाचा अंश. हा, आता सावध राहा. आता ह्या मापात राहिलं तर कीर्तन कळेल, नाही तर कळणारच नाही. आपण सगळेजण देवाचा अंश आहे. पुरावा लगे घ्यायचा. ममाय वशे जीव लोके. तुम्ही मी सगळे एकाच देवाची लेकरं आहेत. आणि आपला बाप जम्मू नावाचं द्वीप आहे. पंढरपूर नावाचं गाव आहे. तिथं धर्म नावाचं नगर आहे आणि तिथं विठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला माय बाप आहे. आपली आई तोच आहे आणि बापही तोच आहे. तो जम्मू नावाचं द्वीप आहे. पंढरपूर नावाचं गाव आहे. धर्म नावाचं नगर आहे. तिथं विठू नावाचा पाटील आहे आणि तो आपला माय बाप आहे आणि त्याचे आपण सगळे लेकर आहोत.
मग आपल्या पुढे प्रश्न मांडलाय मी, आपल्याला देव पाहायचा नाही, होती तर नीड बियॉन्ड इट. त्याची गरज काय? देव पाहायची गरजच नाही, आपण देवाचा अंश आहे. आपल्याला बायका पोरं सोडून देवाला बोंबला हिंडायची गरज काय? काय गरज काय? आपल्याला दीड तास देव चोळायची गरजच नाही. काय गरज आहे? आपणच देवाचा अंश आहे. फक्त प्रश्न असा आहे, आपण देवाचा अंश आहे याचं आपल्याला ज्ञान नाही, आणि ज्ञान नाही म्हणून आपण देवपूजित बसतोय. आपण देवपूजित बसतोय. देव पाहायची काय गरज आहे? बायका पोरं उपाशी मारा, लक्झरी करा, देवाला जाण, बोंबलत हिंडान, उपाशी मारा, काय गरज आहे? आपण देवाचा अंश आहे. आता लागला करंट. तुम्ही मी सगळे जण देवाचा अंश आहे. आता यमाबाद राहायचं, आपण देवाचा अंश आहे. मग तुम्ही म्हणाल आमच्याकडे ज्ञान आहे, शिकलेलं एम.ए. अरे एम.ए. PhD हे ज्ञानाचा उपयोग काय? व्हॉट इज द प्रॉफिट? बुद्धी शिक्षण घेताना फक्त तुम्ही संसारच करू शकता, परमार्थ काय कराल? लय पगार वाढला काय कराल तुम्ही? सासरवाडीला मदत कराल. लय पगार वाढला तर भारी कपडे घालाल, पण तुम्ही हरिपाठ पाठ करणार नाही ना. हरिपाठ पाठ कराल. पैसा मिळवणं ही गोष्ट नीट आहे का? पैसा ही सावली आहे. पैसा, संपत्ती, सत्ता ही सावली आहे. 10 मिनिटात माणूस माझी होऊ शकतो, कधी कधी 10 सुद्धा लय होतात. हे सगळं क्षणिक आहे, याचा विचार नाही करायचा आपल्याला. आपला मुद्दा चाललाय, आपल्याकडे काय नाहीये? ज्ञान नाही. तुम्ही म्हणाल आमच्याकडे ज्ञान आहे. एम.ए. PhD DHM D.Ed B.Ed ज्युनियर केजन सिनियर केजन हायर केजन लोअर केजन M.Ed D.Ed आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स F1 S1 B.Tech डिग्री डिप्लोमा टर्नर फिटर वेल्डर मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेटन सेटन फार्मसी ICT डिग्री डिप्लोमा MBA BN हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. अरे राजा, तुम्ही सगळे तज्ञ आहेत, पण आमच्या कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. अरे आपण तज्ञ आहेत, पण 8वा अध्याय असं सांगतोय, हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदिवा. आपल्याला नेमका ज्ञान नाही. एम.ए. सोडून द्या. चपला घालून जेवणे म्हणजे काही बुद्धिमानपणा नाही. चपातीला पोळी म्हणजे काही लय शानपणा नाही. उभ्याने जेवणे म्हणजे काही दर्जेदारपणा नाही. माझं म्हणलं जग सुधारलंय. सुधरू द्या, अजून लोक तोंडाने जेवतात. मग तू हे काय नाही, हे कौतुक आहे, हे कौतुक आहे, हे अज्ञान आहे. आणि अज्ञानाला ज्ञान म्हणणं हा सुशिक्षितपणा आहे. अज्ञानाला अज्ञान म्हण. चला, करंट लावून दिलाय, फक्त बोलत जायचं. आता आपल्याला देव पाहायचा नाही, आपल्याला देव गेलं बॉम्बाला व्हायचं आहे. देव व्हायला लागतंय बॉम्बला ज्ञान. आणि आपल्याकडे नेमकं काय नाही, मग का आला देव? आता देव व्हायला नेमकं काय लागतंय? ज्ञान. आणि आपल्याकडे नेमकं काय नाहीये? ज्ञान. ज्ञान आल्यावर आपण देव होऊ. ज्ञान आल्यावर आपण देव होऊ. मग ज्ञान जर आलं तर आपण देव होऊ ना, नाहीतरी आपण देवाचा अंश आहेच. मग आता आपल्याला देव व्हायचा असेल तर ज्ञानच यावं लागेल. आणि ज्ञान यायला काय लागतं हा प्रश्न आहे. आता प्रश्न बदलला. देव व्हाल पण ज्ञान आलं तर. आता ज्ञान यायला काय लागेल? काय लागेल? पहिलं वाक्य, ज्ञान यायला शरीर सुंदर पाहिजे. याला आणि बसलेल्या सगळ्या माणसांना सांगतो, ए तिकडे नका लक्ष. सगळ्या माणसांना सांगतो, याला जपा. एक वाक्य सांगा, जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे. जगातली सगळ्यात. हे बंद झालं नाही, मॉनिटर बंद झाले वरचे. मॉनिटर बंद झाले बघ बरं. अरे इथला आवाज करा जवळ. नाही ना, समोरचा आवाज करा. बंद झालेला, हे बंद झालेलं. बाहेर गेलं. नाही, वरचे मॉनिटर बंद झाले, बाहेर आहे आवाज. वरचे का खालचे कोणते तरी बंद झाले पाय बरं. आपण बंद झाले. आता मी एकच तरी लिंक लावली, विक्षेप न करू. आपण बंद आहे इथला.
हाय बंद आहे हा झाला चालू पाय आता. ओके तो मागचा पाय झाला का? झाला. एका याच्यावर तिघ जण आहे काय? एका बटणं ती नाही चालू झाली. विठाला 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 विठाला. बस आता करंट लागला ऐकणाऱ्यांना. आता शेवटपर्यंत या मापात राहिलं ते कीर्तन कळेल. ए देव व्हायचंय ज्ञान लागतंय. ए ज्ञान यायला शरीर चांगलं पाहिजे. आणि तुमच्या पाया पडतो सगळ्या लोकांच्या. आजचा दिवस महत्वाचा आहे. आज धर्मराज बीज आहे. एक दुसरा मुद्दा स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. आणि तिसरा मुद्दा सोडत आहे. लकी ड्रॉ आहे. आणि 3 इंचा चान्स माझं कीर्तन आहे. आणि त्यातल्या त्यात लागलेला महिना कालपासून माघ आहे. आणि माघ महिना ही सणांची रेलचेल आहे. रेलचेल ह्या महिन्यात सण फार. आता त्याच्यातले निमे सण तुम्हाला माहीतच नाही. नाही तर हे या महिन्यात पहिला सण आजचा आहे धर्मनाथ बीज. दुसरा सण परा दिवशी आहे गणपतीचा जन्म. तिसरा सण त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे तुकोबारायचा जन्म. त्याचा 5वा सण त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे धरत सप्तमी. आणि त्याच्या पुढचा सण माघ शुद्ध दशमी याच महिन्यात आहे. ए तुकोबारायचा जन्म याच महिन्यात. अनुग्रह याच महिन्यात. आणि माघ आणि शिवरात्र बी याच महिन्यात आहे. त्यामुळे तुम्ही मी भाग्यवान आहे. फक्त बोलत जायचं. बोललं तर सूत्र बसेल. याला जपा. हे गेलं ना हे सगळं शून्य आहे. याचं काय उपयोग नाही. आपण गेलो काय उपयोग आहे त्याला. आपल्यामुळं बांगला नाही बांगल्यामुळं आपण आहे. आपल्यामुळं गाडी नाही गाडीमुळं आपण आहे. आपण गेलो बघा गाडीचं काय करायचं. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला काय उपयोग. आपले गुडघे गेले दिंडी चालू झाली काय उपयोग त्याचा. आपला खिसा रिकामा झाला बँका बुडाल्या. दुसऱ्याच्या दारा पुढे 52 शिपी आपल्याला ओढायला बिडी नाही काय करायचं त्याची. आपण थुकेल तंबाखू वाळून खातोय त्यानं टेम्पो घेतला म्हणतो. आपल्याला तंबाखू नाही. दुसऱ्याच्या एसटीडीचं आपल्याला काय घेणं नाही. आपली खरी संपत्ती आहे शरीर. आणि बसलेल्या लोकांना तळतळीनं सांगतो हे ते खाली घरी ते कोण सोडलं रे बार. हे बरे ते खाली घे. पहिला खाली घे मला सुरू करायला. आणि मी गेलो अखेरात लाव घे खाली कर बंद. असं नाही यांना द्यायला काय हरकत नसतं बरं का. हे पूर्ण देखत नाही युट्यूबला. पूर्ण कीर्तन नाही देत युट्यूबला. इकडलं एक वाक्य घेणार इकडलं एक वाक्य घाला. आपल्याला जाम करणार TRP ते घाला. त्यामुळे मी सावलीला उभं करीत नाही त्याला. नाही त्याचे फळं मिळालंही भोगले. आणि अजूनही माझ्या भोवती लफडायचे. मी उठलो का नवीन लफड आहे रोज. बंद झालं. परत बंद झालं रे. बंद काय होते त्याला. नीट जॉईंट करा. परत बंद झालं. पाय बरं ते तिथं काहीतरी एकदा कर दे. चांगली लिंक लागली ऐकणाऱ्यांचा मूड खराब करू नका आता. ते जाऊ दे घरी आता. हा त्यांना झोपू दे थोडं. जाऊ दे. दे सोडून जाऊ दे. करे चालू करे पटकन. नाही ना नाही झालं. हा झालं चालू आता. आता बस. विठाला 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 विठाला. आपल्याला देव पाहायचा नाही. आपल्याला देव व्हायचा आहे. देव आहे. देव व्हायला लागतंय ज्ञान. आपल्याकडे नाही आहे ज्ञान. ज्ञान यायला शरीर चांगलं पाहिजे. आणि पुढे जाऊन सांगतो जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे. याला जपा. आणि पुढचं वाक्य सांगतो पहिल्या मुद्द्यात घुसवतो. याला अटॅक होणार आहे. याचं सीझन होणार आहे. याचं बायपास होणार आहे. हे खरं सांगू तुम्हाला शरीर यमाच्या ताब्यात जावा डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. असं गेलं तरी चालेल. ते कधीतरी एकदा
जाणार आहे. पण याला गोळ्या नको. इतक्या गोळ्या आहेत काहींना, झोपायच्या गोळ्या आहेत. गोळ्या झोपल्या पण गडी झोपला नाही. काहींना पाल ठेवायच्या गोळ्या, काहींना उताना व्हायच्या गोळ्या, काहींना तोंड वाचवायच्या गोळ्या, काहींना मिटवायच्या गोळ्या, काहींना खाल्लेलं पचवायच्या गोळ्या. कशाला गोळ्या? याला काहीच नको आहे. याचा जर शरीर मजबूत असेल आणि याला रोग होण्याची एकमेव कारण, बसलेली माणसं जरा 2-3 मुद्दे बारीक आहे का? हे इंद्रिकचे कीर्तन आहे. हे नुसतं कीर्तन नाही आहे. याच्यात नुसती ज्ञानेश्वरी नाही आहे. याच्यात नुसता गाथा नाही. हे कीर्तन म्हणजे जीवन आहे. ज्यानं बारीक कीर्तन ऐकलं हे आणि असा वागला तर तो देव होय. त्यानं फक्त बारीक ऐका, याला झपा. आणि हे गेल्यावर काय नाही. तुम्हाला वाटतंय बायका बिका हा सगळ्या लबाड्या आहेत. असं कोण सांगितलं? तुमचं कोणाचं म्हणणं आहे तुमची बायको तुमच्यावर प्रेम करते? बोट वर करतो तो सत्कार करतो, कोणाचं म्हणणं आहे? अरे तू बोट सुद्धा वर करू शकत नाही इतका दुबळा आहे तू. कोण प्रेम आहे? हे प्रेम बिम हे सगळी भामटेगिरी आहे. हे प्रियसी प्रियसी हे सगळ्या लबाड आहेत. कोणती बायको प्रेम करते? 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ, तर सीता घेऊन गेला राम. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला, सीतेनं डोकून पाहिला नाही. उलटा बांबू काढला तिनं, बांबू खिडकीतून भाकरी लोटायला. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत. कोण सांगितलं? उलटी खिडकीतून डोकून पाहते. झोपला का? झोपला. झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं बघू दे. आणि हा मूर्ख तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे. कोण प्रेम करतो कोणा? नाही नाही. या जगातल्या माणसाला 3च गोष्टी लागतात. 1 पैसा, 2 स्वार्थ आणि 3 मान. प्रेम करत नाही कोणी. या जगात 3च माणसं आपले आहेत: आई वडील, संतान, भगवंत. फलकटत संसार इथे सार भगवंत येते, सार भगवंत येते, सार भगवंत. संसार भगवंत भगवंत हे सगळे लबाड आहेत. मान्य 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 कर. काय सगळी भामटेगिरी. प्रियसी प्रियसी काय प्रियसी? काय पोरं म्हणतात ती माझ्यावर प्रेम करते. पागल आहे तू. तुझ्या इतका मनोरुग्ण माणूसच नाही दुसरा. अरे ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम करते कोण सांगितलं तुला? हा प्रेम आहे. आणि आपली सगळी जनता कशात आहे? भ्रमात. ही माझं कुणीतरी आहे. चुकीत आहे. काही लोक म्हणतात काय नाही. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो. आज समजा मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कुणीतरी मला. आपण गेल्यावर जग संपलं. या शरीराचा एक अवयव गेला. शरीर किती सुंदर असू द्या कमकुवत होतं. शरीर सुंदर असू द्या, याला रोग नको आहे. याला कष्ट असू द्या, कष्ट असू द्या, याला रोग नको आहे. आणि आज 80 कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. तुमचं काय माले? जरा बारीक आहे का? 2-3 मुद्दे. कोरोनाने लोक गेलीत पण कोरोनापेक्षा जास्त लोकांना कॅन्सर आहे. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो. तसं नाही, सर्रास लोकांना कॅन्सर होतोय. का? व्हॉट इज दॅट रिझन बिहाइंड इट? नुसतं एज्युकेशन घेणे, गाड्या घेणे, फ्लॅट बांधणे, 2 BHK घेणे, सासरवाडीचं कल्याण करणे म्हणजे जीवन नाही. नाही, 80% लोक केमिकल खातात, फर्टिलायझर. आणि इच अँड एव्हरी फर्टिलायझर हॅज अ केमिकल. आणि विदाउट केमिकल नो फ्लावर. भाजीपाला बिगर केमिकलचा नाहीच. आणि त्या केमिकलमुळे कॅस्ट्रोल वाढलं की कॅन्सर होणार. लोकांना का कॅन्सर होतो? का? लोक, एक वाक्य सांगा, लोकांना खायलाच नाहीये. नुसत्या गाड्या, बंगले, भारी कपडे, पांढरी केस काळी करायची, भारी मोबाईल घ्यायचे, बायको सोन्यानं वाकवायची. खायला काहीच नाही. खायला काय? मॅगी, नूडल, पिझ्झा, बर्गर.
आणि पाव काय दरिद्री लोक आहे हो. पाव हा वडापाव हलकट क्वालिटीचे. पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुऱ्या. काही काही ते इतके बिंडो घेत बंगल्यात राहतात, पोहे खायला डांबरे होतात आणि 30 रुपयाचे पोहे खातात. 30 रुपयामध्ये पोहे. पाचण्यावरही गोष्टी नेऊ नका तुम्ही. एकाच वाक्यात उत्तर द्या, आहाराला किंमत आहे किंवा नाही. शरीर आहारावर आहे, बुद्धी आहारावर आहे आणि जीवनही आहारावर आहे. आणि आपल्याला आहारच नाही, आहार खायलाच नाही. कामावरून सुटला का 40 रुपयाचा वडापाव, चालला थोबाड वाशीत घरी. नाही तर मग स्कूटीवर जायचं, रोट्या घेऊन यायच्या. त्या रोटीला ती लाल बाटली घ्यायची, ती श्वास का सास काय नालायक मिळते ते, आणि ते चपातीला सोडायचं रोल. कान पण खायला नाही. आणि माना नाही तर नका मानू. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य ध्यानात ठेवा, तुम्ही घरचा खा निरोगी राहाल. घरचा खा आणि शाकाहारी खा, डॉक्टर बिलच होणार. एक तर खायलाच नाही. कोणत्या बाईच्या घरात 5 किलो खोबरं येतं महिन्याला, बोटवर कर. तू सत्कार करतो मी, कर बरोबर. तुला खोबरं तरी कळतं, खारीक तर तो पाहायलाच नाही. काजू बदाम तर तुझ्या खानदानीत तुला माहित नाही. मग तू काय खाते, आमलेट? मी बोलत नाही, हे आहार पाहिजेच. आणि हे भांडणं मारामाऱ्या हे सगळं आहारावर अवलंबून आहे. का माणसं दुश्मन झाली, का माणसं एकमेकाची दुश्मन झाली, याला एकमेव कारण आहार. का भाऊ भावाचा दुश्मन झाला, का झाला भाऊ भावाचा दुश्मन, का लोक मारामारी करायला लागली. जसा आहार असेल तसे विचार असतात. का तुटलं बहिणीचं भावाचं नातं, का तुटलं? कधी कधी न्याय देवतेला प्रश्न पडतो की मुलाचं वय कमी आहे आणि गुन्हा जास्त आहे. कमी वयाची मुलं गुन्हेगार का झाली? त्यांना कष्ट न करता खायची सवय लागली. काम करायचं नाही, कुणाच्या तरी कानफटीत द्यायची, त्याची गाडी अडवायची, त्याचा मोबाईल काढून घ्यायचा, सिम काढून घ्यायचा, मोबाईल विकायचा, रात्र काढून घ्यायची. हा धंदा झाला, धंदा. आणि यामुळे माणसं संपली. तुम्ही आहार सात्विक घ्या. कशाला अटॅक येईल, कशाला अटॅक, काय अटॅक? आणि एज्युकेटेड लोक नीट आहे का? मॅगी खातो तू, खातो तू, खात जा, खात जा, तुझ्या बापाला देत जा. हे ना, तुम्हाला काय पोराला चांगलं खाय सांगा मला. माहिती म्हटलं हे बिचारे कामं करतात कंपन्यांमध्ये, तुम्हाला 2 पोळ्या मुलाला सकाळी करून द्यायला काय हरकत आहे? का नाही तुम्ही त्या मुलाला खायला देत चांगलं? का नाही सकाळी त्याला 2 पोळ्या द्या, घरचं खाऊ द्या. कामावरून सुटलेली माणसं डायरेक्ट घरी या, फोन करून सांगा ना मी घरी येऊ राहिलो, 10 मिनिटात भाजी होईल. तुम्ही रोडच्या कडेला खाता मरता. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या, तू जगणार कशाला का? हे मी बोलत नाही, गरज आहे. तुम्ही फक्त 2 महिने शाकाहार घ्या आणि 2 महिने घरचं खा, तुमचं डॉक्टर बिल रुपया होणार नाही. खायचंच नाही, दरिद्रेवाणी रोडला खायचं. नवरा बायको दोघं 5 वाजता फिरायला गेले का बिंडोकानी हायवेला जीवन यायचं. त्याला काही लाज आबरू काही आहे का नाही? आणि महाग आहे ना, बाहेरचं खाणं महाग आहे ना. 80 रुपयाला मिसळ पाव आहे, 80 रुपयाला 1.5 किलो डाळीचे पीठ आहे. 735 रुपये मटण आहे, 735 रुपयाला 22 किलो साखर येते. 4 जण जेवले तर 3000 रुपये लागतात. 3000 रुपयाला 1.5 तेल डबा येतोय चांगला. तुम्ही घरचं खातच नाही आणि आहार जर चांगला घ्याल. बरं हे तुम्हाला पटतंय की नाही मला सांगा. काळाची अटॅक काय येतो? एज्युकेटेड लोक नीट आहे का? बंद करते मोबाईल. अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज. अंडरलाइन दिस सेंटेन्स. एज्युकेटेड लोक नीट आहे का सर्व्हिसवाले? अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे. वन हार्ट हैज ए 4 पार्ट. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. When thinking is high and blood of circulation is lower, is coming attack. जेव्हा विचार जास्त होतात
आणि रक्त पुरवठा कमी होतो. मग 6 महिने अटॅक येणार नाही. फ्रेश झाले तुम्ही आता घरी गेल्यावर एकटे हसणार. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात, आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. ही पालथे मेंदूची नुसती जागेवरच हसत. आणि सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. बरोबर आहे. रक्ताभिसरण क्लिअर झालं पाहिजे. चिंता करायची काय करायची? आपण येतं नाही काय, आलं नाही, जाता नाही काय, जे नाही ते नाही, कोणच्यासाठी करायची चिंता आणि काय करायची? फ्रेश मरतो का? मरतो का तू? काय चिंता करायची काम आहे? काय चिंता करायची काम आहे? एक पहिलं वाक्य, तुम्ही जर शाकाहार घेतला रोग कमी होईल. तुम्ही जर घरचं खाल्लं तर रोग कमी होईल. आणि विचार कमी केले तर अटॅक कमी होईल. याच्यावर तुमचं काय मत? विचार करायचा. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रियशीनं धोका दिला, स्वभाव आहे तिचा. मग तू अजूनपर्यंत तिला स्टेटसला ठेवतो का? तू पागल बिगल आहे का काय? काय सोडून द्यायची ती गोष्ट. त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं काय करायचं? कारण तिने खरं प्रेम केलं नाही आणि आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन कळलं नाही. आपल्याला तर कळलं नाही. आणि काय प्रेम बिम कोण करतंय? कोणाला वेळ आहे? कोणाला वेळ आहे? कोणाला वेळ आहे? प्रेम बिम करायला वेळ नाही कुणाला. काही माणसं म्हणतात माझी प्रेयशी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या इतका भिंडोक माणूस दुसरा एक काय? पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ काढून टाकलं आणि प्रेयशीला घेऊन रोडच्या कडेला बसलं मूर्खासारखं. आणि ती त्याला जाण्याची माझ्या डोळ्यात पाय, माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे, तिने सोडून दिला घाटात. कोण प्रेम करते? हे सगळं लबाड आहे बिबाड आहे. हे सगळं नाही. आपले 3 एक अटॅक यायचा नसेल तर हसत जा, शाकाहार घ्या. आणि मृत्यूचं तिसरं कारण आहे, मृत्यूचं तिसरं कारण आहे, कॅन्सरपेक्षा जास्त पेशंट अपघाताचे आहेत. लोक निरीक्षण करीत नाही. खरं बोलणाऱ्याला लोक बोलू देत नाहीत. आमच्यासारखं खरं बोलतं ना त्याची लगेच क्लिप ब्लिप करून गेम त्याचा, तो परत उठलाच नाही पाहिजे. या जगात जो खरं बोलेल तो मेलाच. या जगात फक्त वा 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 काय वा, इथं फक्त स्तुती चालते. आमच्यासारख्याचं खरं बोलणं चालत नाही. पण ते सत्यच आहे. 80% लोक इंदुरीकरला शिवाय देतात. पण मी ठरविले सगळ्यांच्या शिव्या खायच्या पण खरंच बोलायचं. माझी एक इच्छा आहे, तुम्हाला सांगतो, मी मेलो तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी आहे तोवर तुम्ही काही सुधरू शकत याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होणार नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण जाऊ द्या, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल. हा काय म्हणत होता? ज्याचा आहार सात्विक आहे, निरोगी आणि अपघाताची मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. आणि जरा किचकट मुद्दा मांडतो तुमच्या पुढं. तुम्ही ऐकणारे चांगले आहेत. तळतळ येते म्हणून बोलतो. माझं काही तुमच्याशी स्वार्थ नाही. तुम्हाला बोलण्यामध्ये मला काही प्रॉफिट नाही. मला काही तुमच्याशी घेणं नाही. पण तळतळ येते फक्त माझ्यातून तुमच्यात एवढाच फरक आहे की मी उभा आहे तुम्ही बसले. मी शेतकऱ्याचाच आहे, मी गरीबाचाच आहे. मी फक्त तुमच्यामुळं मोठा आहे. आम्ही तुमचे तुम्हाला बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि आता आपल्याला 3च गोष्टी वाचवायच्या आहेत. एक, संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म वाचवायचा आहे आणि संस्कृती टिकायची आहे. आपल्याला 4थं कामच करायचं नाही ह्या जगात. पहिलं काम संप्रदाय वाढवायचा आहे. भजनं वाढवायची आहेत, कीर्तनं वाढवायची आहेत, मंदिरं वाढवायची आहेत, कथा वाढवायच्या आहेत. 2, धर्म वाचवायचा आहे. माणसावर संकट नाही, धर्मावर संकट आहे. आणि तुम्ही सगळे माणसं जेव्हा एकत्र याल तेव्हा धर्म वाचेल. तुम्ही सगळी माणसं एकमेकाचं मनगट धरा. तुमचा पक्ष भिक्ष ते सगळं बाजूला टाका आणि धर्मावर संकट आल्यावर एकच मनगट धरा, तरच धर्म वाचेल. तर वाचणार नाही. एक, याला आपल्याला एकत्र येणं काळाची गरज आहे. एकमेकातली भांडणं सोडून द्या, एकमेकातल्या दुश्मन्या सोडून द्या. मजा नाही त्याच्यात, काही मजा नाही. 1.5 वर्षापूर्वीचं चित्र आहे, आपण डोळ्यानं पाहिलेलं चित्र आहे की कपाटभर नोटा ज्यांच्या घरात होत्या त्या माणसांच्या अंत्यविधीला त्यांचा मुलगा नव्हता. हे आपण 1.5 वर्षापूर्वी पाहिलेलं चित्र आहे.
एका गावानं 50 अंत्यविधी पाहिल्या. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाहीये, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाहीये, आणि बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाहीये. नवरा मेला, बायकोला माहित नाही, बायको मेली, नवऱ्याला माहित नाही. हे आपण पाहिलेलं चित्र आहे. जीवन क्षणिक आहे, क्षणिक आहे जीवन. हे मिळणार नाही पुन्हा. आणि अपघाताचं एकमेव कारण दारू. काय मत आहे तुमचं? अपघाताचं एकमेव कारण दारू. 99% लोक दारू पितात सध्या. 99. फक्त आमच्यासाठी थोडे हलकट राहिले. आम्ही पेत नाहीत. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 2च मिनिटात मुद्दा मानतो. तुम्हाला राग येईल येऊ द्या, मला शिव्या द्या. या 4 वर्षामध्ये दशक्रियेला जायची लाज वाटते. लाज वाटते व दशक्रियेला जायची लाज. 40 वर्षाच्या मुलाच्या अंत्यविधीला जायचंय. बाप जिवंत आहे त्याचा, आई जिवंत आहे त्याची, आई जिवंत आहे त्याची, बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. नाहीये असं नाहीये, असं नाहीये. काय त्या बापानं आयुष्यात पाप केलं की तो मुलगा जिवंत आहे, मुलगा गेलाय, बाप जिवंत आहे. महिला पुरुष मंडळी, कधी कधी जर अपघात झाला आणि एखादा माणूस दारू पिऊन जर मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्याची गोजीर माली मुना प्रेताजवळ उड्या आणतात. उड्या. काय माहित आहे त्या पोरांना की मला आयुष्यभर बिन बापाचं जगायचं. काय माहित आहे त्यांना की माझी आई विधवा म्हणून जगणार आहे. ती मुलं आईजीला विचारतात, माझ्या बापाला लोक आंघोळ का घालतात? आणि प्रेत जर तिरडीवर घेऊन चाललं, ती पोरं आईला विचारतात, का मारलं माझ्या बाबाला, का मारलंय? अशी फक्त भीतीला घरकी घेते आणि डोकं फोडते. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात, पण ती गुजीरवाणी पोरं हसतात. हो हसतात. आणि मग ते आजीला विचारतात, माझा बाप का जाळला, का जाळला माझा बाप? तर ती आजी म्हणते, तुझा बाप मेला नाही रे, तुझा बाप देवा घरी गेलाय, देवा घरी. आणि मग ती पोरं ठरवतात की माझा बाबा देवा घरी गेला. ती पोरं शाळेत गेली की सगळे म्हणतात माझा बाबा देवा घरी गेला. आणि मित्र म्हणतात तुझा बाबा मेलाय. सांगा मला, 3 वर्षाच्या मुलीचं काय पाप आहे की तिने बापाच्या अंत्यविधीला जायचंय? 1.5 वर्षाच्या मुलाचं काय पाप आहे की त्यानं बापाच्या अंत्यविधीला जायचंय? ही गोष्ट नाहीये, ही कथा नाहीये, हे कीर्तनात बसलेल्या 50% लोकांच्या घरातलं आजचं चित्र आहे. जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं वाईट का दारुड्याला महाराज लय वाईट बोलला, फक्त त्याला म्हणा तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळल तुला काय भानगड आहे. वा एका विधवा मुलीचा बाप, वा एका विधवा मुलीचा भाऊ, आणि वा एका बाप नसलेल्या भाच्याचा मामा, मग कळतं ह्या जीवनात काय आहे. तुमचा खिस्सा रिकामा आहे तोपर्यंत जगे रक्ताचे नाही तर तुम्हाला बाहेरचे कसे सांभाळतील. विधवा स्त्री घरात असणं, विधवा स्त्री घरात असलं म्हणजे तिच्या बापानं कोणताच आजार न होता आपोआप मरणं. कुठे आहे आम्ही कुठे आहे? आम्ही फक्त जगात जगतोय. एवढ्या माणसांनी नाथे संपून टाकलेत. केवळ व्यसन, केवळ दारू. यातल्या दारू रक्ताचे नाते संपून गेले. एवढ्या महिला आहेत, यातल्या 25% महिला आहे भावाशी बोलत नाही अशा इथं बसलेत. आत्ता कीर्तनात काय भाऊ कळला तुम्हाला? भाऊ काय कळला तुम्हाला? काय कळला? काय भाऊ? भाऊ कळला तुम्हाला? भाऊ, अरे तुम्ही 9वीला होता, तुमचा भाऊ 8वीला होता. आणि तुमची शाळा जर लवकर सुटली नाही ना तर तो शाळेच्या वट्यावर बसत होता आणि तुम्हाला घेऊन येत होता. आणि घेऊन येताना तुमचं दप्तर त्याच्या सायकलीला होता आणि तो सायकल लुटीत होता आणि तुम्ही गप्पा मारित होत्या. घरी आल्यावर एका ताटात जेवत होत्या. आणि बहिणीचं आणि भावाचं भांडण कशावरून होत होतं माहिती आहे तुम्हाला? रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडेच असावं म्हणून भांडण, आईचा हात माझ्या अंगावर असावा म्हणून भांडण, आईची उशी मला असावी म्हणून भांडण. कपडे धुण्या आणि अभ्यास करताना भांडण कसं व्हायचं माहितीये? मला आकृती काढून दे ना. बहिणीने म्हणायचं आकृती काढून दे ना मला. त्याने म्हणायचं देईल, पण माझा निबंध लिहावा लागेल तुला. भावाने आकृती काढायची.
आणि ती आकृती बहिणीला दाखवायची. बहिणीनं फक्त म्हणायचं आकृती चांगली नाही आली, फाडला कागद, काढला. बहिणीनं धनाधना भावाला हाणायचं आणि भाऊ आकळत नाही, बहीण आकळत नाही, लय मारते म्हणून त्यानं केस धरायची आणि केस धरून पळायचं आणि आईकडे जायचं. आणि आईनं म्हणायचं अरे टोणगी झाली, भावाची छेड करते. भावानं हसायचं. कुठे गेला भाऊ, कुठे गेला भाऊ? वर्गात राहिला नाही, शाळेत राहिला नाही, शिकवायला राहिला नाही, पुस्तकात राहिला नाही, अभ्यासक्रमात राहिला नाही. रक्ताचे नाते गेले कुठं? कुठं आहे तो भाऊ? की तुम्ही गॅदरिंगला भाग घेतला तर 8 दिवस तुमच्या शाळेच्या गेटमध्ये येऊन बसून तुम्हाला प्रॅक्टिसला नेत होता. तो भाऊ कुठं आहे? कुठं आहे? तुमचं लग्न झाल्यानंतर घरात सगळ्यात जास्त जर रडला असेल तर तुमचा भाऊ रडला. आणि तो 1 दिवस नाही रडला, 3 दिवस रडला. तुम्ही परत आल्या तेव्हा त्याला बरं वाटलं. कुठे गेला तो भाऊ तुमचा? पैसा आला म्हणजे तुम्ही भाऊ कमावला. पैसा आला, गाडी घेतली, बंगला घेतला म्हणजे थोडेफार कमी वयामध्ये तुम्ही पैसे कमवायला लागले म्हणजे तुम्ही बाप विकत घेतला. बाप भावाशी न बोलणारी माणसं तयार झाली. याचं उत्तर हरिपाठात आहे, नामाशी विनमुख तो नर पापी. कुठे आहे आम्ही? कुठे आहे? आमच्याकडे 1.5 वर्षाच्या मुलाला मोबाईल खेळायला दिला जातो. 1.5 वर्षाच्या मुलाला लाज नाही वाटत आईला काही. उलटी आई मूर्खासारखे म्हणते. त्याला जर मोबाईल दिला ना आणि मी अख्खा स्वयंपाक करेपर्यंत तो रडत नाही. याला सुशिक्षितपणा म्हणतात. आणि आपण जर म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नका तर मूर्खासारखी आई म्हणते तू माझं ऐकत नाही. 2 वर्षाचा ऐकत नाही तुझा. इथं 40 वर्षाचा तुझ्या शब्दाच्या पुढं नाही. अरे तो 40 वर्षाचा बिचारा लुंगी लावू लावू नळ पाणी भरितो तर शब्द बोलत नाही. तुला 40चा घाबरतो आणि 2चा आकडा ना. वाघ होता लग्नाच्या अगोदर पण शांत झाला रे. काही करीत नाही तो आता. फार निवांत झाला तो आता फक्त मरायचीच वाट पाहतोय, बाकी काहीच नाही. आणि तुम्ही म्हणता माझं ऐकत नाही. इथून पुढे पाया पडून सांगतो, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं तरच पिढी वाचेल. जर तुम्ही मुलांना पसायदा काय एवढी मुलं आहेत काय त्यांना कळत? कितीला आहे तू? 5वीला. बापाच्या बायकोच टिम म्हणतात. तू विचार मला बाप कुणाला म्हणतात? काय म्हणतात रे बापाच्या बायकोला? एब्रे सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? इंग्लिश मिडियमला? मग बरोबर आहे. ट्युशन आहे तुला? ट्युशन आहे का? क्लास आहे का? हा जाय क्लासला. क्लास लावा क्लास. UKGला चष्मा आहे. UKGला इतकंच आहे. 2 टीचर दिसते त्याला वर्गात. 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? टीचर म्हणते पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? त्याला 4. चौथीला कोण आहे रे तुमच्या? चौथीला चौथीला कोण आहे तुमच्या? चौथीला नाही कोणी. तू कितीला रे? पोर काय पोरगी? कितीला आहे तू? 3रीला आहे का? आणि मग मी 4थीला विचारतो तू काहीच नाही मला. 3रीला आहे का तू? तुला विचारण्यात काय मजा आहे? तू डायरेक्ट 3रीला गेला. 2 वर्ष बंदच होतं. तू आता अ नाही ब नाही डायरेक्ट 4थी. अरे नाही विचारित तो पळूनच गेला डोक्याला. काय नाही महाराज, काय नाही. फक्त कानाला सत्य झोंबत आहे पण काळाची गरज. काय कळत नाही पोरांना. काय महिला मंडळ आता एज्युकेटेड महिला तुम्ही काय मुलाला पसायदान शिकवायला हरकत आहे? काय पोराला ट्युशन पाहिजे? काय काम करता तुम्ही? शिकलेलं नाही का? काय करता? 2 बेडरूम स्वच्छ करायचा, 1 बेडरूम. काय दिवसभर तुम्हाला काम असते? पाणी हे भरत्या, दळणं हे आणि त्या पोरं हे झोपी द्या, कुकर तुम्ही लावी त्या शिट्या हेमोजी द्या, करता तरी काय? बिचारा वांगे आणतोय बी कापितोय बी. काही नाही. तुम्ही इथून पुढे जर मुलांना अध्यात्म दिलं नाही तर पिढी संपेल. यांना काही समजत नाही. तू की तुला ना टिकून बसलेला मागचा, तू की तो खाली बसलेला. 9वीला आहे का? 9वीला आहे? सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? हा इंग्लिश मिडियम.
Chapter number 1, paper number 1, science and technology. One scientist has the 3 rules. What is the name of that scientist? Newton. How many rules of motion to for Newton? 3 rules. मी नियम सांगतो तो नियम कोणता? हे बऱ्या. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called. नवी वाले. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called. काय काम आहे? टिफिन घेणे शाळेत जाणे, तिकून येणे ट्युशनला जाणे, तिकून आली की गेम खेळणे, गेम खेळणे मरणे. पुढे बसलं का खोकडं, लघवीला आली तर चैन सुद्धा खोलली नाही. हा क्या बुटात पाणी गेलं खायला. तू कितीला आहे? तू रे तिसरीला आहे का? घड्याळा काढे किती? काय उपयोग ते? हा ते सैराट मधलं गाजलेलं गाणं कोणतं रे? ते झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण आहे रे? ती आरची. करेक्ट. आणि तो पोऱ्या कोण आहे? पोऱ्या परश्या. तुम्ही करा ओव्हर टाइम, वडापाव खाऊन दिवस काढा. ए सगळे पोरं सावध बसा, बैठे बैठे सावधान. आता या आठवड्यात ते नवीन गाणं आलं ते कोणतं आहे रे? आवाज कमी येतोय. करेक्ट. हा सरळ बसा आता पटकन. आणि सगळे शाळेतले पोरं उत्तर द्या. आता शाळा चालू झाली. आवाज कमी येतोय. शाळा चालू झाली, क्लास चालू झाले. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगच. ऑनलाईन का ऑफलाईन? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता कीर्तनात बसले तुम्ही, खोटं बोलायचं. आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला? बस घ्या लिहून, नाही तर करा क्लिप तयार. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, द्या आमची इज्जत घालू. नाही तर ए ए पण तुम्हाला नाद लागलाय कशाचा? मोबाईलचा. करेक्ट. आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे, जोरात बोला. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? मोबाईल मुळे काय काय झालं? जोरात बोला. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू चला. डोळे गेले, कंबर. मोबाईल बंद करे दो. डोळे गेले, झोप गेली. झोप येत नाही, झोप यावी म्हणून क्वार्टर सुरू झाली. हा हा क्वार्टरला काय लागतं? चकना, अजून पाणी, अजून सोडा, अजून स्प्राईट. पैसे. करेक्ट. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. मोबाईल घेतला. 2-3 गेमचे नाव सांगा पटापटा. फ्री फायर, पबजी, लुडो. करेक्ट. आणि आता ह्या 2-3 महिन्यापासून ते काय आलं रे? ते पुष्पा. करेक्ट. आणि ते वाक्य काय रे? झुके का नाही साला. मला उभ्यानं कोण करून दाखवत? उभा राह, उभा राह, उभा राह. मी आहे. तू कर रे, कर रे. लपला. ए कोणतं वाक्य आहे ते? झुके का नाही. आवाज कमी येतोय. झुके का नाही साला. आणि त्याला ते गाणं कोणतं आहे रे? करेक्ट. आणि आता जोरात उत्तर द्या. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि बाप.
नाही 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 तुम्हाला कुठवर आलतो आपण शरीराला जपावच लागेल याला काय पाहिजे आहार पाहिजे कसा युक्त आहार विहार विहार नेम इंद्रियाचे सार नेम इंद्रियाचे सार नसावी बासर निद्रा बहुबासर नसावी बासर निद्रा बहुबासर युक्त आहार विहार नेम इंद्रियाचे सार नसावी बासर निद्रा बहुबासर सार इंद्रियाचे सार नेम इंद्रियाचे सार नसावी बासर असा मोकळा झाला पाहिजे चला पुढं थोडं माग थोडं अभंगाच्या पुढं करंट लावून दिलाय ज्ञान यायचं असेल तर माणसाला थोडं किचकट आहे सरे माहिती देतो एक माया नावाची म्हातारी मारली पाहिजे शब्द परत नीट ऐका कोण माया माया आणि तुम्ही सगळेजण कशात गुंतले माया काही आपला आणि ह्या जगाचा संबंध नाही आपण येताना वेगळे जाताना वेगळे आपलं प्रारब्ध वेगळं आहे आपल्या चेहऱ्याची ठेवण वेगळे भांगाची स्टाईल वेगळे बोलण्याची ॲक्शन वेगळे आपण सगळेजण भिन्न आहोत येणं भिन्न आहे जाणं भिन्न आहे फक्त गुंतलोय मायेत म्हणून हा माझा मुलगा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी फ्लॅट घ्या 2 BHK घ्या काम करा नाही माया नावाची म्हातारी जर मारायची असेल तरच ज्ञान येईल आणि ती म्हातारी माझी मला लग्न न करता 4 मुलं झाली आणि माया नावाची म्हातारी मेली ती मुलं कोणती झाली ज्ञानराज माझी योग्याची माऊली साधकाचा माय बाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय वेदशास्त्र देती ग्वाही पहिला मुलगा वेद झाला दुसरा मुलगा योग झाला तिसरा मुलगा साधक झाला आणि चौथा मुलगा अनाथ झाला पहिल्यासाठी अमृत अनुभवाला दुसऱ्यासाठी चांगदेव 65 आली तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ आला आणि हरिपाठ हा ज्ञानोबारायांचा चौथा मुलगा आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला आहे आणि पाया पडून सांगतो घरांमध्ये थोडंसं परमार्थिक ऐश्वर्य असावं ज्या घरामध्ये थोडाफार परमार्थाचा ओलावा आहे ती चमकत डोळं ज्या घरांमध्ये परमार्थाचा ओलावा आहे त्या घरातली मुलं सहसा वाया जात नाहीत तुळशीला पाणी घालणं म्हणून आज एक वाक्य सांगतो कोणताही ग्रंथ वाचा नाही तर वाचू नका मला काही घेणं नाही पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका पाठ करा आणि आध्यात्मिक शक्ती थोडीफार माणसाजवळ पाहिजे पैशाची घमेंट बिमेंट काही लय दिवस चालत नाही 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 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो तुझ्याकडे किती नोट आहे अरे समुद्र मोठा आहे समुद्र खोल आहे पण समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला घरून पाणी न्यावं लागतं एवढं ध्यानात ठेवा समुद्रातलं पाणी पिता येत नाही तुमच्या अंगातली ताकद किती दिवस जाणार आहे तुमच्या खिशातला पैसा किती दिवस जाणार आहे तुम्हाला शेवटी भजनच टाळणार आहे एक दिवस एकाच्या अंगातली गेला किती लावा ना याला तुम्ही किती मेकअप करा ना हे एक दिवस जाळायचंच आहे ना हे कमी होणार आहे याची ताकद कमी होणार आहे पैशाची ताकद कमी होणार आहे आणि एक दिवस भजनाचीच ताकद तुम्हाला ताळणार आहे बस हे पैसा काय तुम्ही आता सगळे सर्व्हिसवाले आहेत म्हणून तुम्हाला संस्कृती बिस्कृतीबद्दल काही वाटत नाही तर थोडा पैशाचं इन्कम आहे तुम्ही रिटायर झाल्यावर फक्त 4 दिवसानं त्या ऑफिसमध्ये जा 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 तू त्या ऑफिसात कुत्र विचारित नाही तुला त्या ऑफिसात कोण रिटायर झाला ना जा ऑफिसात ती शिपाई सुद्धा तुला रामराम घालीत नाही जे तुला पार्सल आणून देत होतं ते शिपाई सुद्धा म्हणते ती डोक्यातून गेलं रिटायर झालं बरं झालं ती घरी गेलं तुमची सत्ता गेलो शानपण गेलं तुम्ही ऑफिसमधून रिटायर झाले ना संपला विषय मग तुम्ही सर्व्हिसला असताना देव आपला करा
सर्व पैशाची घमेंट कमी करा ना. पैशाची काय घमेंट बसला, त्या पैशाची काय घमेंट बसला. एक दिवस शरीरच जाणार आहे तर पैसा काय करणार. हा पैसा बी सगळं तुम्ही शरीराला चांगलं वळण लावा, चांगलंच होईल. आणि तुम्ही जर कीर्तन नुसते ऐकत राहिले. पैशाच्या बाबतीत 3 नियम सांगतो तुम्हाला. लक्ष्मी नम्रतेने टिकवा. पैशाला माझा टेलपणा चालत नाही. काही माणसं बसू काही माणसांनी नको तिथं पैसा घातला. मुलीच्या लग्नाला फटाके 80,000चे, नवरदेव बाहेरा ठोय. आणि अशी माणसं कालांतराने भिकारी झालीत. आणि जी माणसं लक्ष्मी नम्रतेने वापरतात तीच एवढं मोठं ज्वेलर्स काढतात. हे ज्वेलर्स जे काढले ना, प्रत्येक ज्वेलर्स या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक त्यांनी जे बक्षीस थोडं ठेवले ना. आता आपलं कीर्तन ठुलं म्हणलं तानच मिटला. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आणि जर लग्नाला ठुलं ते तुमचं तुम्ही पहा. मला गोष्ट नाही सांगायची पण तळतळीनं सांगायचं आहे. या माणूस मोठा का झाला, प्रत्येक ज्वेलरचा मालक मोठा का झाला तर त्याला 4 कारणं लागतात. 1 प्रारब्ध पाहिजे. 2 कष्ट करायची तयारी पाहिजे. आणि 3 सहन करायची ताकद पाहिजे. लक्ष्मी मिळेल पण पेलवता आली पाहिजे. नफा दुकानात झाला ना तर 99% लोकांना सहन होत नाही. लगेच क्वार्टर सुरू, लगेच धाबा सुरू, विकलीच. कारण पहिली गोष्ट, जी दगड घाव सहन करतात तीच दगड मूर्तीला कामा येतात. जी दगड घाव सहन करत नाहीत ती दगड मूर्तीला कधी कामा येत नाही. तुम्ही नम्रतेने लक्ष्मी टिकवा, लक्ष्मी दुप्पट होणार. आता हे प्रत्येक ज्वेलरचं अजून एक दुकान होणार 1 वर्षात, अजून एक होणार. त्यांनी फक्त तयारी ठेवा. बा होतं का नाही, मीच मलाच बोलवालो उद्या. फक्त नीती नावाचा शब्द धंद्यामध्ये महत्वाचा आहे. एवढं मोठं तू झालं ना, का झालं त्याला मला 4 कारणं सांगायचे होते. 1 प्रारब्ध पाहिजे. मान्य, कोणी उठण पखवाद वाजेन, कोणी उठण कीर्तन करीन, बापाची पेंड का कोणी उठायचं नाही. त्याला प्रारब्ध लागतं. 1 2 प्रयत्न लागतात. 3 4 सहन करायची ताकद पाहिजे. आणि 4 कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. तसा माणूस मोठा होऊ शकत नाही. नाही. आता आपल्याकडं मोठा व्हायचा असेल ना, पहिली गोष्ट कष्ट. आणि कष्ट करीत राहा, यश येणार. तुम्ही यशाची अपेक्षा करू नका, कष्ट करा. कोणताही माणूस कष्टाला जो लाजत नाही तो कधी उपाशी झोपत नाही. आणि तुम्ही जर कष्टाला लाजले ना, मी काय करावं, कारण 5 वर्षाने असे प्रॉब्लेम आहेत. 5 वर्षाने जमीन नाहीये, नोकरी नाहीये आणि धंदाही नाहीये. 5 वर्षाने धंदा काय करणार तुम्ही? काय धंदा करणार? 1.5 किलोमीटरला 6 धाबे, 9 बार, 71 पंप, 113 टपरे आहेत. धंदा काय करणार तुम्ही? 5 वर्षाने जमीन मिळणार नाही. नोकरी हा विषय जवळजवळ संपलाच. कारण तुमच्याकडं क्वालिटी झाली जास्त, जागा झाल्या कमी. 10 वर्षापूर्वी वर्ग MPSC देत नव्हतं, आज सरलाट पोरं MPSC देतात. आता मुलांची कष्ट करण्याची तयारी वाढली, त्या प्रमाणात जागा राहिल्या नाही. म्हणजे तुम्हाला 5 वर्षानं जमीन नाही, नोकरी नाही, बायको तर कधीच नाही. बायको नाही, बायको हा विषय जवळजवळ संपल्यातच जमा. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बायको मिळत नाही. चुकीचं आहे. जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. हा, तुझ्याकडे क्वालिटी आहे. पोरगा PSI कर, रांग लागेल दारात. पोरगा SP कर, रांग लागेल दारात. पोरगा चांगला कंपनीत कंबाला कर, नांग राय. तुमच्या बापाने बांधलेलं घर तुम्हाला सापडलं, कोण पोरगी देईन तुम्हाला? आणि काय म्हणून पोरगी द्यायची तुम्हाला? आणि लोकांनी आपला निगेटिव्ह विचार करायचे, बा मुलगी देत नाही. क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. तहसीलदार हो बरं, रांग लागेल दारात. प्रांत हो बरं, रांग लागेल दारात. 3 वेळा 12वेला बसला, तुला कोण मुलगी देईल? तू फक्त गणपती बोलवायला, नवरदेव मिरवायलाच काम येऊ शकतो. तुला काय करायचं? तुला काय करायचं? काय करायचं? आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बायको बिको मिळत नाही. चुकीचं आहे ते. क्वालिटी पाहिजे. 5 वर्षाने एकच माणूस जगेल जो रात्रंदिवस कष्ट करेल, तोच जगेल. आणि फुकाट खायची सवय लागल्यामुळं कष्ट करायची नाही. हा, अभ्यास तर करायचा नाही, कष्टही करायचे नाही.
पखवाद्यानं प्रॅक्टिस नाही केली तर कसं जमेल? कीर्तनकारानं अभ्यास नाही केला तर कसं जमेल? तुम्हाला फुकट कोण देईल? आणि का द्यायचं? का द्यायचं? का द्यायचं? तुम्हाला नियम करावा लागेल. आजपासून प्रत्येक ज्वेलरच्या कार्यक्रमात नियम करा. कोणताही एक तुळशीला पाणी घालण्याचा नियम करा, मोठ्या माणसाच्या पायाला वाकण्याचा नियम करा, व्यायामाचा नियम करा, पण एक नियम करा. आपल्याकडे नियमच नाही. सकाळी उठायचं, उठल्या उठल्या चहा पितात काही लोक, मग तोंड धुतात. ही मनोरुग्ण लोक आहे ती. बेड टी का काय टी म्हणते त्याला. तू झोपेत नळी लावून झोपायचा, 5 वाजले का बटन दाबायचं, डायरेक्ट नागपुडी चहा घ्यायला पाहिजे. सकाळचं अरे तुम्हाला शरीराचे नियम कळत नाही तर काय करा? काहींना उठल्या उठल्या चहा लागतो, गादीवर बसल्या चहा, आणि मग तिथून पुढे दात घासणार, मग तोंड धुणार. म्हणजे ही मनोरुग्ण लोक आहे ती. काही माणसं नोकरीतून रिटायर झाले ना, नगरपालिकेच्या गार्डन मध्ये बसले ना 5 वाजता, एकटेच बोला त्या. कुत्री संघ शेल्फी काढ, मांजरीचा मुका घे, मनोरुग्ण लोक. आणि मनोरुग्ण लोकांची संख्या जास्त वाढली. अजून 10 वर्षाने इतके लोक येडे होतील का माणसाला सायकोलॉजिकली अनफिट होतील. वाचन नाही, बैठक नाही, त्यामुळे वाचन जवळजवळ बंद झालं. बसलं का कुठंही तेच. आणि त्याच्यामुळं डोळे गेले. तुम्ही अभ्यास करा, हे गेलं की जग संपलं. तुम्ही नियम करा. कसा? नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ. हो नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ, नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ. आता 201 लकी ड्रॉ आहेत. 201 नियम करा ना. आजपासून महिला मंडळ पुरुष मंडळ 5 मिनिटं संध्याकाळी मुलांना घेऊन बसा. आणि प्रत्येक पुरुषानं आजपासून पोरग बिरग महिला बिला सगळे 10 मिनिटं देवापाशी बसायचं. 10 मिनिटं रोज जमेल. फक्त आपण दोघंच पाहिजे, देव आणि आपण. बस देवघर प्रत्येकाच्या घरात आहे. देवापुढं बसायचं आणि देवाशी थोडं बोलायचं. हे गचपणाशी बोलून काय फायदा नाही. हे बायकोशी किती गप्पा आणल्या तर तिनं एकच शब्द आहे, तुम्हाला कळत नाही. सगळं करून म्हणते ती कळत नाही. ते तर बोलायचं नाही जास्त. आणि आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणीच वाईट बोलेल नाही, तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. शहाणा माणूस फाशी घेईन, फाशी. आता उगाच आपण निर्लज्ज आहे तुम्ही मी, म्हणून आपण गजरा घेऊन जातो, घे बाई घे. नाही तर शहाणा माणूस जगणार नाही. लय वाईट बोलते बाई. मग सगळ्यांनी आजपासून मी सांगतो तसं करायचं. देवाशी बोलायचं आणि दोघंच पाहिजे. आणि देवाशी असं दरिद्र्यावर नाही बोलायचं. काय करू देवा, कान पटाव देवा, काय करू देवा, पोरीचं लगीन जुळणं, जावाई मिळणं, भाकर गिळणं, मग भात खाय बावळा. काही लोक तर देवाला सांगतात काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणले बुटानं हाणू का तुला बायको मिळेल द्यायची. ही बांबवलेली लोक. एक जण दारू प्याला लघवीला बसला. एक जण दारू प्याला लघवीला बसला आणि बसून लघवी केली आणि उठायला गेला, वाकडा झाला, सरळच होईना तो. घाई डॉक्टरकडे नेला तर डॉक्टर म्हणले काय नाही, त्यानं घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. ही पागल लोक. यांच्या काय नाही लागणार. यांच्या नाही लागण्यात काय मजा आहे. मग आणि देवाशी बोलायचं आता रोज. आणि देवाला काय बोलायचं. जनाबाईनं देवाला बोलल्या, मीराबाईनं
बोलल्या. सकुबाईनं त्यांनी झालं एवढे संत बोलले ना, शिव्या दिल्या. जिजाबाईनं तर देवाला शिव्या दिल्या. आपण देवाला शिव्या नाही द्यायच्या. देवाशी बोलायचं. देवा ए देवा, नीट आहे का बरं का. देवा ए देवा. शबरीची बोरं खाली ना, खाली ना, खाली. विदूर काकाच्या कन्या खाल्या ना, खाल्या. गेल्या ना, खाल्या. खाल्या. बरं झालं झालं. जरी काय देवा, एका बाईला दळू लागायला गेला आणि तिची गोदडी घेऊन आला. एकाला भाजी काढू लागायला गेला, एकाला ढोरं वडू लागायला गेला, एकाला भिंत चालू लागायला गेला, एकाला घोडे धुवू लागायला गेला. मग एवढी कामं करतो, मग एकदा माझ्या हृदयात ये ना. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारे लिए. हे गाणं नाहीये, हे पांडुरंगाला बोलवायचं आहे. सातवीला हरी. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया हमारे लिए. आणि जर तू माझ्या हृदयात आला, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. नित्य नियम करा. आणि मी ज्वेलरच्या बक्षीस वितरणाला पहिला संकल्प, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्या. 15 दिवस राहिले 12वीला, 1 महिना राहिला 10वीला. 2 मार्चला 10वीची परीक्षा आहे. 2 मार्च 21 फेब्रुवारीला 12वीची परीक्षा आहे. प्रत्येक पालकांना आता घरी गेल्यावर 10वीच्या आणि 12वीच्या मुलाचा मोबाईल जमा करून घ्यायचा आणि शेवटच्या पेपरच्या दिवशी द्यायचा. तुम्ही तर बोलायचंच पण नाही. प्रत्येक पालकानं मुलाचा मोबाईल घ्यायचा, शेवटचा पेपर झाल्यावर तुला मिळेल. 1 महिना पोरं मोबाईल पासून बाजूला ठेवा, 35% का होईना पडतील. नाही तर हे असेच जाणार. फीला परवडत नाही, कारण पोरं अभ्यास करतच नाही. तसं जर पाहिलं तर ह्या वार्ड, आता वार्ड आहे ना याला नगरसेवक आहे ना, ह्या भागाला नगरसेवक आहे ना, ह्या भागातल्या नगरसेवकांनी आणि पुढाऱ्यांनीच अशी मीटिंग घेतली पाहिजे का शालेय परिसरामध्ये, शालेय कालावधीमध्ये विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा मोबाईलच बंद पाहिजे. हा नियम सरकारचा नाही आहे, हा नियम जनतेचा आहे. कटाक्षानं पाळला पाहिजे. शिक्षकाचाही मोबाईल बंद पाहिजे, विद्यार्थ्याचाही मोबाईल बंद पाहिजे. शालेय परिसरात जर मोबाईल बंद केले तर भांडणं बरेचसे कमी होते. आणि काय पोरं करत नाही मोबाईल, काय करते पोरं, यांना नाही मोबाईल द्यायचा. काय आई बापा मूर्ख आहेत, ऐकत नाही. काय ऐकत नाही, जाऊ नको शाळेत, काय करीत नाही म्हणा, नाही नाही आणि तू काही करील. काय करतो, आईचे लय लाड, नको नको आपल्याला कुठं लय आहे, एकच आहे आणि कोणासाठी करायचंय, मर मग. आणि एकुलते एक त्याच्यामुळं घोटाळा झाला. आपल्याला एकच मुलगा आहे, मग तो काही करे. हे बिचारे बाहेरचे लोक येऊन एवढे येऊन पोट भरून जगतात. ते का म्हणून मजा हाणीत नाही. आपल्या पोरांना काय झालं, फुकट. आपल्याला सगळं फुकट आहे ना. यांना कामं करून द्या, फी भरून द्या, मोकळे करून द्या आणि यांना मोबाईल द्या, यांना शिकवा आणि आपण आपले कष्ट करून मारा आणि त्यांनी मजा हाना. प्रत्येक मुलाला जर आध्यात्मिक शिक्षण दिलं नाही तर काय उपयोग आहे त्याचा. आज ह्या ज्वेलरच्या कार्यक्रमामध्ये हे महत्वाचं आहे. नुसती कीर्तन ऐकू नका. मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल, हा काय म्हणतो. तुम्ही जर असंच जगत राहिले तर काम नाही होणार, काय होणार नाही. कारण आजच्या दिवसाला अन्यन्य साधारण महत्व आहे. नित्यनेम करा, नित्यनेम करा, तुम्हाला काय येईल, लक्ष्मी वल्लभ. पण कोणता नियम करा, नारायण हरी नारायण हरी
भक्ती मुक्ती चारी घरी चाचा भक्ती मुक्ती चारी घरी चाचा भक्ती मुक्ती चारी घरी चाचा नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती चारी घरी चाचा भक्ती मुक्ती चारी घरी चाचा भक्ती मुक्ती चारी घरी चाचा देव मिळेल देव मिळेल देव मिळेल देव मिळेल देव मिळेल. पण आजचं कीर्तन बारीक ऐकून घरी गेल्यावर त्याचं चिंतन केलं तर असं वागण्याचा प्रयत्न करा. यांना काही घेणं नाही यांना काही घेणं नाही. आता ह्या ज्वेलरच्या कार्यक्रमाला अजून एक वाक्य सांगतो. त्यांच्या दुकानाची तर भरभराटी होच आणि होणार आहे. त्यांना सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबार खुमाये उठायचं नाही. जय जय विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार खुमाये विठोबार माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय आ बोले कुरे बेटे वाकोडे करा क्षमा अपराध नाही उच्चारेला अधिकार में आप करा क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 हॅलो. मला वाटतं कीर्तनाच्या माध्यमानं प्रबोधन आणि इंदुरीकर महाराज हे जगविख्यात नाव आणि इतकं छान प्रबोधन झालंय. एकदा आयोजक म्हणून प्रतीक ज्वेलर्स जरा हात वर करून एकदा जोरदार टाळी होऊ देत महाराजांकरता आणि प्रतीक ज्वेलर्स करता. महाराज हे यश आहे आपलं. महाराज एक विनंती आहे. लकी ड्रॉ ठेवलेले आहेत. पहिले 3 कुपन तुमच्या हस्ते आपण ओपन करूया. महाराजांना जाण्यासाठी रस्ता पण आपण देणार आहोत. रस्ता मोकळा करायचा आहे.